माझं नाव आहे सविता खंदारे. जय भीम नमो बुद्धाय. मला जास्त बोलता येईल. कसा वाटला चारित्र्य करावा? चांगला वाटला, खूप छान कितवी आहे वाटला. तुमची? दुसरी आहे आमचे. आपल्या परीनं काय प्रयत्न करता तुम्ही? प्रत्येक वेळेस काहीतरी बदल झाला पाहिजे. असं वाटते परत कधी करावं असं. दर रविवारी हां विहारामध्ये जाता का? हा, जातो कधी कधी. माझं नाव मिसेस डंबाळे आहे, सुजाता डंबाळे. आणि चारिकाबद्दल सांगायचं म्हटलं तर मला फार आवडलं. आणि आपण जसं समाजामध्ये आपलं आहे ते आपल्याला मुलाला परिचय करून देऊ शकतो की वी आर बुद्धिस्ट म्हणून. की ह्याच्यानं आपल्याला कसं मुलांना सांगा येते की आपण पण बुद्धिस्टमध्ये असे असे प्रकार असतात, विहाराला जावं लागते आणि सर्व काय करावं लागते म्हणून. तर मला फार बरं वाटलं. तुमची दुसरी चारिका असेल. येस. मग म्हणजे काय कशा पद्धतीनं व्हावी अशी चारिका? हां, मला असं वाटतं आहे की आता आपल्या ह्याच्यामध्ये विहारामध्ये करतो, तर आता घरोघरी केलं तर हे चांगलं आहे. आणि जसं दुसऱ्यांसंग दुसरे पण येऊन कम्युनिकेट केले, आपल्या संग गॅदरिंग होती, आपल्या समाजाची तेवढीच वाढ होती, असं मला वाटते. ओके, थँक्यू. म्हणजे आमचा दुसरा टाईम आहे चारिकेचा. अतिशय आनंद झाला, आम्हाला योग मिळाला. किनकुटे सरांनी अचानक सांगितलं आम्हाला आज आहे म्हणून. आम्ही तयारीला लागलो आणि व्यवस्थित पार पडलेलं. कितवी चारिका हे आहे? दुसरे आहे आमचं. दुसरी आहे. आता खूप पूर्वीच्या काळामध्ये जे चारिका आणि हो, आजच्या याच्यामध्ये कसं वाटतंय? नाही सारखंच वाटतं, काय बदल वाटत नाही एवढा. अच्छा. हो, पण उत्साह जास्त आहे पण पहिल्यापेक्षा. सातारा परिसरमध्ये प्रतिसाद आहे, परंतु बाहेर इतर ठिकाणी प्रतिसाद नाही भेटत. हो, कसं वाटतंय त्याला? प्रतिसाद भेटला पाहिजे, बरोबर आहे. प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ठीक आहे, कारण भंतीजींची जबाबदारी आपलीच आहे. हो, हो, बरोबर आहे. त्यांच्या सर्व म्हणजे ऊर्जेसाठी हो, एनर्जीसाठी ऊर्जेसाठी आपलंच बरोबर, काम आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. सर्वांनी एकत्र यायला पाहिजे सामाजिक दृष्टिकोनातून. थँक्यू. आज सकाळी माझं नाव डॉक्टर अपूर्वा डंबाळे. आज सकाळी इकडे खूप लवकर उठून म्हणजे सर्व रांगोळी काढण्यात हे मला फार मजा वाटली. माझी ही पहिली चारिका आहे जी मी इथे घरी असल्यावर मला बघायला आय एम मिळाली. लकी दॅट आय गॉट टू सी दिस. आणि आणि छान वाटलं मस्त वंदना वगैरे घेऊन नमन वगैरे करून. दॅट्स इट. चारिकेबद्दल काय म्हणजे कधी म्हणजे ऐकलं होतं का? नाही, ऐकलं तर नव्हतं. बघ तेच मी घरच्यांना काल तेच बोलले की आपण संडेला घेतोय, चांगलं असतं. तर मग मी म्हटलं ठीक आहे आपण बघूयात. तर तेच आज बघून चांगलं वाटलं. सगळ्यांना म्हणजे दान वगैरे करून छान वाटतंय. काय नाव आहे तुझं? माझं नाव आराध्या शिंदे. चारिकेबद्दल काय वाटलं म्हणजे काय केलं आज? आज आज सगळं तयारी वगैरे केली. जेवण वगैरे बनवलं सकाळी उठून वगैरे. म्हणजे चांगलं वाटलं मला असं कशी जेवण तयारी दान असते, वगैरे. मम्मीने सांगितलं वगैरे का कशी हो, राहते? असं म्हणजे सकाळी उठून जेवण वगैरे बनवणं, मग
रांगोळी वगैरे काढणं हे ते चांगलं वाटलं मला. आज संडे असल्यामुळे कसं उशिरा संडे उठायचं हे राहते मुलांना. उशिरा उठायचं असतं पण आता आज सकाळी उठले लवकर मी. चांगलं वाटलं का? चांगलं वाटलं मला. हो उठेल. काय सांगाल सर आज चारिकेबद्दल? अच्छा, मी इंजिनियर उद्धव डंबाळे. आज जी आपण चारिका घेतली त्यानं अत्यंत म्हणजे उत्साह निर्माण झाला, नवचैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटतंय आणि कुठेतरी बुद्धाचा धम्माचा प्रसार आणि प्रचार होईल याला हातभार लागेल नक्कीच असे आशा व्यक्त करतो. कसं वाटतं म्हणजे आज किती चारिका आहे तुमची? आमची ही दुसरी आहे ही. याच्या अगोदर एक वेळेस केली आणि ही दुसरी आहे आता. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक चारिकेमध्ये काय बदल वाटतात? बदल म्हणजे तसं असं विशेष काही वाटत नाही. बदलचं काहीच नाही त्याच्यामध्ये. ते आपले आदरणीय भंते जे आहेत त्यांना भातच चालतो, बाकी काही जेवणच चालत नाही, त्याच्यामुळं बदल करायला काही योग्य वाटत नाही. आणि बऱ्याचशा ठिकाणी असं म्हणलं होतं की भंतेजींना पण चिकन वगैरे द्यायला हरकत नाही, पण इथं सांगितलं की वरण आणि भातच द्या. तर ठीक आहे, त्याप्रमाणे आपण चारिका करत आहोत. काय बदल होतो तुम्हाला असं वाटतं? बदल म्हणजे खायला खायला तर द्यायला हरकतच नाही ना. खाल्ल्याशिवाय कसं नाही खाल्ल्याशिवाय कसं. आता मी परवा तिथं विहारात जाऊन तांदूळ वगैरे वगैरे सामान 2-2.5 हजाराचं त्यांच्या हवाली करून आलो, देऊन आलं. मग किमान असं काही झालं तर ठीक आहे, नाही तर दर रविवारी त्यांनी चारिका करायची आणि हप्ताभर कोणी बघायचंच नाही, असं होऊ नये. तिथंही त्यांचा म्हणजे प्रश्न आला पाहिजे ना, कारण त्यांना शेवटी धम्माचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे. तर शरीरामध्ये ऊर्जा असल्याशिवाय काही होणार नाही. त्याच्यामुळे ह्या बाबीकडे लक्ष देणं आपलं आपलं एक समाज हिताचं काहीतरी समाजाचं आपण देणं लागतो. त्यामुळे हा विचार करणं सर्वांनी गरजेचं आहे, नाही का? शिंदे. मला आज सकाळीच उठून आणि भंतेजींच्यासाठी जेवण वगैरे बनवायला खूप आनंद वाटला. आज ते आमच्या घरी आले. खरंच खूप आनंद झाला. असंच प्रत्येक रविवारी चारिका घेत राहावे. म्हणजे आज जे चारिका तुम्ही केली आहे कशी केली, म्हणजे काय काय केलं आता काय? आज सकाळपासून सकाळीच उठले, आंघोळ वगैरे करून मग भंतेजींसाठी स्वयंपाक वगैरे बनवला. आणि रोजच्यापेक्षा कसं वाटलं आज, काय बदल झाला? कारण नाही, आज संडे आहे. रोजच्यापेक्षा एकदम फ्रेश वातावरण झालं आणि आज चांगलं वाटू लागलं आज. आता हो. पुढच्या वेळेस कसं वाटेल, काय म्हणजे काय करावं? पुढच्या वेळेस आणखी काहीतरी बदल करावं. थँक्यू.